ते दोघे भाऊ कधी बोलू शकतात आणि बोलतही असतील असं म्हटलंय बाळा नांदगावकर यांनी। उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर नांदगावकरांचं विधान आहे। त्यावर प्रतिक्रियाचा विषयच येत नाही, कारण की दोन बंधू आहेत, ते दोन बंधू कधी एकमेकांसोबत बोलू शकतात, बोलतही असतील मला माहिती नाही। अशा वेळेला मी त्याच्यात कसं काय मध्यस्थी करणार आणि बोलणार? त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची मुलाखत मी अजून आज काय पाहिली नाही, कारण मी सकाळपासून माझी मळ्यावर चालू आहे, पण गेल्यानंतर मी ती निश्चितपणे वाचली, ती नक्की चांगली असेल आणि त्यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत। मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबसुद्धा त्यांना जेव्हा केव्हा त्यांना बोलावं असं वाटतं त्याला निश्चित करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये मांडला प्रश्न। कैकाडी समाजानं आमदार सुरेश धस यांचे मानले आभार। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात। विमान अपघात, ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवरून चर्चा होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये शरद पवारांसोबत इंडिया आघाडीबाबत चर्चा करतील। ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत संजय राऊतांची माहिती। दिल्लीमधल्या जेएनयू विद्यापीठामध्ये मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू होणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 24 जुलै रोजी उद्घाटन। शिवरायांचा हिंदवी स्वराज, अखंड भारताचा कालावधी शिकवला जाणार। पुण्यामध्ये दोन्ही शिवसेनेची एकमेकांच्या विरोधात बॅनरबाजी। शिंदेच्या शिवसेनेनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही बॅनरबाजी। शिंदेच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना डिवचणारे बॅनर, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरला उत्तर। इंदापुरात मंत्री दत्तात्रय भरणे यांचा अंथुर्णे इथल्या निवासस्थानी जनता दरबार। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दरबाराचं आयोजन। प्रश्न सुटल्यानं नागरिकांमध्ये समाधान। राजन विचारेंकडून निवडणूक आयोगाची लपवाछपवी आजही सुरू असल्याचा आरोप। मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्रांची मागणी। राजन विचारेंकडून आयोगाला पत्र। कोल्हापुरात काँग्रेस आणि सतेज पाटलांना आणखीन एक धक्का बसणार। माजी आमदार पीएन पाटील यांचे पुत्र राहुल पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर। राहुल पाटलांच्या पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती। शेतकऱ्यांना दिवसा मुबलक वीज उपलब्ध होणार। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। नाशिकच्या निफाडमध्ये माणुसकी फाउंडेशन आणि ग्रो केअर कृषी मंचाच्या वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्काराचं वितरण। पुण्यामध्ये प्रॉपर्टीसाठी भावानं बहिणीला इंजेक्शन देऊन हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचा प्रकार। भाऊ धर्मेंद्र रॉयसह 4 खासगी बाउन्सरवर गुन्हा दाखल। रक्त तपासणीच्या नावाखाली भावानं बहिणीला मेंटल हॉस्पिटलमध्ये नेलं। पुण्यामध्ये ज्योतिषाकडून तरुणीला एकांतामध्ये मिठी मारण्याचा प्रयत्न। मंत्र देण्याच्या नावाखाली तरुणीला एकांतामध्ये बोलावून ज्योतिषाकडून विनयभंग। ज्योतिषाला पोलिसांकडून अटक। धनकवडी भागामधील संतापजनक घटना। पाचोऱ्यामध्ये पत्नीची हत्या करून पतीच्या आत्महत्येचा प्रयत्न। नागरिकांच्या सतर्कतेमुळे पती खुशाल भदाणेचा जीव वाचवण्यात यश, तर खुशाल भदाणेनं चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती। सांगलीच्या भिलवडीमध्ये डंपर अंगावरून गेल्यानं 6 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू। अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार। पुण्यातील शिखर बँक थेट सोसायट्यांना कर्ज देणार। सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय। प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शेतकऱ्यांना विदेश अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन। योजनेअंतर्गत युरोप, नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्ससह इतर देशांमध्ये अभ्यास दौऱ्याचं आयोजन। 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी। पिंपरी चिंचवडमध्ये 6 महिन्यामध्ये बलात्काराच्या 141 तर विनयभंगाच्या 201 गुन्ह्यांची नोंद। अत्याचारासंदर्भात तक्रार आल्यास थेट कारवाई करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश। हिंदीच्या मुद्द्यावर नवी मुंबईमध्ये मनसेची बॅनरबाजी। महाराष्ट्र में रहना होगा तो मराठी सीखना होगा असा बॅनरवर उल्लेख। मीरा भाईंदर पूर्वेकडील नवघर गावच्या खंडोबा मंदिराजवळील रेशन दुकानामध्ये धान्याची नासाडी। दुकानामध्ये गोंधळ, अपमान आणि बेशिस्तपणामुळे सामान्य नागरिक त्रस्त। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांची तुळजापूरमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक। प्रताप सरनाईकांनी घेतला कायदा सुव्यवस्थेचा आढावा। विरारमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघडकीस। घरगुती गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून विक्री। पुरवठा विभागाच्या कारवाईमध्ये 52 गॅस सिलेंडरसह साहित्य जप्त। बीडमध्ये कुरेशी समाजाकडून जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यापार बंद। गोहत्या करणाऱ्यांमुळे कुरेशी समाजाच्या कामावर परिणाम। जनावरांच्या खरेदीला कोणीही तयार नाही, पशुपालक त्रस्त। वाशिम जिल्ह्यामध्ये एक पेड मां के नाम उपक्रम। मानोरा तालुक्यामधल्या भुली इथल्या वसंतराव नाईक विद्यालयामध्ये वृक्षारोपण। भाजपा आणि राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या उपक्रम। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये यंदा खरीप हंगामामधील 9227 हेक्टरवर पेरणी। मागील वर्षीच्या तुलनेनं खरीप हंगामाची पेरणी यंदा कमी। सतत पडणाऱ्या पावसाचा फटका।
नाशिकच्या पूर्व भागामध्ये पावसाची दडी, पावसाअभावी खरीपाची पिकं धोक्यात, दुबार पेरणीचं बळीराजावर संकट. रायगडमध्ये 3000 हेक्टरवर क्षेत्रावर फळबाग लागवड होणार. पडीक जमीन लागवडीखाली येण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये फळबाग लागवड योजनेचा समावेश. पाऊस नसल्यानं बीड जिल्ह्यामधील शेतकरी राहुल सुरवसे या शेतकऱ्यांना 4 एकर कपाशीवर नांगर फिरवला. पावसाअभावी पिकाची वाढ खुंटल्यानं नांगर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ. भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूलमधील मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये साप आढळल्यामुळे खळबळ. सर्पमित्राकडून सापाचे रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्तता. बारामतीच्या जळोची इथल्या जनावरांच्या आठवडे बाजारामध्ये नवजात वळू सोडून देण्याचा प्रकार. सोडून दिलेल्या वळूचे मोकाट कुत्रे तोडतायत करण्याची मागणी. आमदार सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये मांडला प्रश्न. कैकाडी समाजानं आमदार सुरेश धस यांचे मानले आभार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात. विमान अपघात, ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवरून चर्चा होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये शरद पवारांसोबत इंडिया आघाडीबाबत चर्चा करतील. ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत संजय राऊतांची माहिती. दिल्लीमधल्या जेएनयू विद्यापीठामध्ये मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू होणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 24 जुलै रोजी उद्घाटन. शिवरायांचा हिंदवी स्वराज, अखंड भारताचा कालावधी शिकवला जाणार. पुण्यामध्ये दोन्ही शिवसेनेची एकमेकांच्या विरोधात बॅनरबाजी. शिंदेच्या शिवसेनेनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही बॅनरबाजी. शिंदेच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना डिवचणारे बॅनर, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरला उत्तर. इंदापुरात मंत्री दत्तात्रय भरणे यांचा अंथुर्णे इथल्या निवासस्थानी जनता दरबार. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दरबाराचं आयोजन. प्रश्न सुटल्यानं नागरिकांमध्ये समाधान. राजन विचारेंकडून निवडणूक आयोगाची लपवाछपवी आजही सुरू असल्याचा आरोप. मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्रांची मागणी. राजन विचारेंकडून आयोगाला पत्र. कोल्हापुरात काँग्रेस आणि सतेज पाटलांना आणखीन एक धक्का बसणार. माजी आमदार पीएन पाटील यांचे पुत्र राहुल पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर. राहुल पाटलांच्या पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती. शेतकऱ्यांना दिवसा मुबलक वीज उपलब्ध होणार. मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. नाशिकच्या निफाडमध्ये माणुसकी फाउंडेशन आणि ग्रो केअर कृषी मंचाच्या वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्काराचं वितरण. पुण्यामध्ये प्रॉपर्टीसाठी भावानं बहिणीला इंजेक्शन देऊन हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचा प्रकार. भाऊ धर्मेंद्र रॉयसह 4 खासगी बाउन्सरवर गुन्हा दाखल. रक्त तपासणीच्या नावाखाली भावानं बहिणीला मेंटल हॉस्पिटलमध्ये नेलं. पुण्यामध्ये ज्योतिषाकडून तरुणीला एकांतामध्ये मिठी मारण्याचा प्रयत्न. मंत्र देण्याच्या नावाखाली तरुणीला एकांतामध्ये बोलावून ज्योतिषाकडून विनयभंग. ज्योतिषाला पोलिसांकडून अटक. धनकवडी भागामधील संतापजनक घटना. पाचोऱ्यामध्ये पत्नीची हत्या करून पतीच्या आत्महत्येचा प्रयत्न. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पती खुशाल भदाणेचा जीव वाचवण्यात यश. तर खुशाल भदाणेनं चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती. सांगलीच्या भिलवडीमध्ये डंपर अंगावरून गेल्यानं 6 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार. पुण्यातील शिखर बँक थेट सोसायट्यांना कर्ज देणार. सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय. प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. शेतकऱ्यांना विदेश अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन. योजनेअंतर्गत युरोप, नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्ससह इतर देशांमध्ये अभ्यास दौऱ्याचं आयोजन. 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी. पिंपरी चिंचवडमध्ये 6 महिन्यामध्ये बलात्काराच्या 141 तर विनयभंगाच्या 201 गुन्ह्यांची नोंद. अत्याचारासंदर्भात तक्रार आल्यास थेट कारवाई करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश. हिंदीच्या मुद्द्यावर नवी मुंबईमध्ये मनसेची बॅनरबाजी. महाराष्ट्र में रहना होगा तो मराठी सीखना होगा असा बॅनरवर उल्लेख. मीरा भाईंदर पूर्वेकडील नवघर गावच्या खंडोबा मंदिराजवळील रेशन दुकानामध्ये धान्याची नासाडी. दुकानामध्ये गोंधळ, अपमान आणि बेशिस्तपणामुळे सामान्य नागरिक त्रस्त. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांची तुळजापूरमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक. प्रताप सरनाईकांनी घेतला कायदा सुव्यवस्थेचा आढावा. विरारमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघडकीस. घरगुती गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून विक्री. पुरवठा विभागाच्या कारवाईमध्ये 52 गॅस सिलेंडरसह साहित्य जप्त. बीडमध्ये कुरेशी समाजाकडून जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यापार बंद. गोहत्या करणाऱ्यांमुळे कुरेशी समाजाच्या कामावर परिणाम. जनावरांच्या खरेदीला कोणीही तयार नाही. पशुपालक त्रस्त. वाशिम जिल्ह्यामध्ये एक पेड मां के नाम उपक्रम. मानोरा तालुक्यामधल्या भुली इथल्या वसंतराव नाईक विद्यालयामध्ये वृक्षारोपण. भाजपा आणि राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या उपक्रम. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये यंदा खरीप हंगामामधील 9227 हेक्टरवर पेरणी. मागील वर्षीच्या तुलनेनं खरीप हंगामाची पेरणी यंदा कमी. सतत पडणाऱ्या पावसाचा फटका.
नाशिकच्या पूर्व भागामध्ये पावसाची दडी, पावसाअभावी खरीपाची पिकं धोक्यात, दुबार पेरणीचं बळीराजावर संकट. रायगडमध्ये 3000 हेक्टरवर क्षेत्रावर फळबाग लागवड होणार. पडीक जमीन लागवडीखाली येण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये फळबाग लागवड योजनेचा समावेश. पाऊस नसल्यानं बीड जिल्ह्यामधील शेतकरी राहुल सुरवसे या शेतकऱ्यांना 4 एकर कपाशीवर नांगर फिरवला. पावसाअभावी पिकाची वाढ खुंटल्यानं नांगर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ. भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूलमधील मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये साप आढळल्यामुळे खळबळ. सर्पमित्राकडून सापाचे रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्तता. बारामतीच्या जळोची इथल्या जनावरांच्या आठवडे बाजारामध्ये नवजात वळू सोडून देण्याचा प्रकार. सोडून दिलेल्या वळूचे मोकाट कुत्रे तोडतायत लचके. नागरिकांकडून कारवाई करण्याची मागणी. अकोल्याच्या पातूरमधील वसालीच्या जंगलामध्ये अर्धवट गाडलेला मृतदेह आढळला. जंगलामध्ये मृतदेह आढळल्यानं परिसरामध्ये खळबळ. मृतदेह 10 ते 12 दिवसांपूर्वी पुरल्याचा अंदाज. वर्धा जिल्ह्यामधल्या शेळ्या चोरी प्रकरणाचा पोलिसांकडून छडा. 1,89,000चा मुद्देमाल जप्त. सावंगी पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या शिले गावातील मंदिरामध्ये भर दिवसा चोरी. घटना सीसीटीव्हीत कैद. दानपेटीसह मूर्ती लंपास केल्याचा प्रकार. तपास सुरू. वाशिम हिंगोली मार्गावरील टोलनाका तोडफोड प्रकरणी फरार असलेल्या 2 आरोपींना अटक. आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अकोल्यातून अटक. मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा अभियानाचा 22 जुलै रोजी शुभारंभ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार. भंडाऱ्यामध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न. खराशीमधील विवेकानंद विद्यालयाचा उपक्रम. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया आणि मंत्रिमंडळाबद्दल मार्गदर्शन. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार राजेंद्र जैन यांची पुन्हा निवड. तर उपाध्यक्षपदी माजी आमदार भेरसिंग नागपुरे यांची वर्णी. पुण्याच्या भोरमध्ये बालसंगोपन योजनेसाठी शिबिराचं आयोजन. अनाथ बालकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राजा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम. जळगावच्या जामनेरमध्ये वारकऱ्यांनी काढलेल्या दिंडीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा सपत्नीक सहभाग. डोक्यावर टोपी, हातामध्ये टाळ घेत वारकऱ्याच्या वेशभूषेमध्ये गिरीश महाजन यांच्याकडून विठ्ठलाचा गजर. रायगडच्या कर्जत परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना. 55 वर्षीय सावत्र बापाचा 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. आरोपी जितेंद्र चोपडेला पोलिसांकडून अटक. भंडाऱ्यामधल्या श्याम हॉस्पिटलच्या आरोग्य विभागाकडून चौकशी. हॉस्पिटलच्या सोनोग्राफी कक्षामध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याची तक्रार. रुग्णालयामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त. भिवंडीमधल्या बनावट अमूल बटर उत्पादन कारखान्यावर एफडीएची कारवाई. भुसाळ कंपाऊंड आणि कासिमपुरा परिसरातून 2 जणांना ताब्यात घेतलं. एफडीएच्या कारवाईमध्ये 1,13,000चा मुद्देमाल जप्त. विरारमधील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या काळा बाजाराचा भांडाफोड. घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरल्याचा प्रकार. वसई पुरवठा विभागाच्या कारवाईमध्ये 6,33,000चा मुद्देमाल जप्त. मालेगावच्या इंगलाज दुहेरी हत्याकांडामधील संशयित आरोपी सलमान मनसूर शेखला अटक. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये पकडलं. वृद्ध दाम्पत्याची हत्या करून पुरावा केला होता नष्ट. नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये चोरी. रोख रक्कम आणि गणपतीची मूर्ती चोरांकडून लंपास. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेगावात मुलानं केली जन्मदात्या वडिलांची हत्या. कुऱ्हाडीनं वडिलांची हत्या करणाऱ्या 35 वर्षीय अभय दातारकर याला अटक. नाशिकच्या मालेगावमध्ये बहुचर्चित जन्मदाखला घोटाळ्याप्रकरणी नायब तहसीलदार आणि त्याच्या पत्नीच्या अडचणीत वाढ. न्यायालयाकडून नायब तहसीलदार संदीप धारणकर आणि त्यांच्या पत्नी दीपाली धारणकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये सोमवारपर्यंत वाढ. इचलकरंजीमधील राजाराम स्टेडियमच्या नूतनीकरणाच्या कामाला गती देण्याची मागणी. व्यायामासाठी पर्यायी व्यवस्था करा. क्रिकेट असोसिएशनच्या आयुक्तांकडे मागणी. लातूरमधील अहमदपूर जवळ हगळद गावच्या तलावामध्ये जेसीबी बुडाल्याच्या घटनेला 5 दिवस पूर्ण. अद्यापही जेसीबी चालकाचा शोध नाही. चालक संजय पवार पाण्यामध्ये बुडाला की निघून गेला याचा तपास लागेना. धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये अपडेट. जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींवरही मकोका अंतर्गत कारवाई होणार. 15 ऑगस्टच्या आधी सर्व आरोपींना अटक करा. पालकमंत्री प्रताप सरनाईकांचं पोलिसांना अल्टिमेटम. पुण्याच्या आळेफाटामध्ये घरफोडी करणारी टोळी जेरबंद. 5 जणांना अटक. 5 जण अद्यापही फरार. टोळीकडून 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. नांदेडमध्ये 20 दिवसांपासून पावसाची दांडी. सोयाबीनचं पीक सुकण्यास सुरुवात. खरीपाची पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी चिंतेत. परभणीमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. शेतकरी अडचणीत. खरीप पिकांना पावसाची प्रतीक्षा.